नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल. तर झाला असं काय माहितीये का, आज रविवार आणि पप्पाने मला उठू दिलं, आंघोळ करू दिली, तयारी करू दिली आणि मला सांगितलं पण नाही रविवार आहे, आज जिमला सुट्टी आहे. आणि एवढं म्हणजे मी झोपली असते ना, थोडासा आराम केला असता. आणि नंतर मला म्हणतात की मी मजा केली, जाऊ दे ना, सकाळी तुला उठायची सवय लागेल ना. मग बरोबर ना, सवय लागली बरं नाही का? असं नाही ना, पण मला थोडासा आराम करू द्यायचा होता. अगं रातभर काय करते तू, आराम नाही तर काय? आम्ही पण तुझ्या एवढं रातभर सगळे लोकच आराम करतात, काय मी एकटीच करते हो. आणि मग काय काम इकडे भाडोत्रीच थोडं काम होतं, मग एकट्याने करायचं ना. मला घेऊन आले तरी पण काही ना 3-3, 4-4 महिने झाले रेंट नाही दिला. काहीचा प्रत्येकाचा प्रॉब्लेमच, किती जणांचे प्रॉब्लेम, सगळ्यांचे प्रॉब्लेम सगळ्यांची प्रॉब्लेम ऐकून घेते. आता काय करायचं, ते पिंपळाचं झाड कुठे जाणार देतील लोक, पैसे देतात ते कोण नाही देणारच ना सगळे. पण मग गरजेला आता लाईट बिल भरायचंय ना, लाईट बिलासाठी तर करावं लागेल ना, बाकी थोडे देणारच सगळे. मी काय म्हणते, ते पिंपळाचं झाड लय झालं तेच ना, आतमध्ये टाका बरं. चला तुम्ही टाकता का मी करू? तुला तो हात पुरं का तिथं? नाही ना, मग तुम्ही तावा मी करते. तो पुरत असेल सांग मला. नाही ना, माझा कसा पुरत. हे बघा, तुला लय ध्यान आहे का पण याच्यावर, झाडावर मामी सारखं, तुझी मम्मी सारखं, माई सारखं. हा हा ना, मला माई सारखं ध्यान ठेवावं लागतं. पण हे पिंपळच झाड आहे, हे वरती बांधावं लागेल. तो हात पुरण का इथं? नाही होती नाही, करा ना आतमध्ये थोडस त्याला. आता हे वरती चढायला हे नाही ना, शिडी आणा ना, बांबूवर उभं राहावं लागेल. हा ना, पावसाचं ते झालं लोक पूजा करतात पाहिजे इथं. हे बाय करतात ना, सगळे पूजा करतात पिंपळाची. बरं झालं ना पिंपळ आलं ते बरं झालं. लावलेलं बरं झालं. पिंपळ आला तो, हा मी मला लय हौस लावलेलं नाही, तो आलेला आहे. आला तो. मी लिंब लावला, कारण मी तिथं लावलं पिंपळ ना, ते मंदिराजवळ. ते लोकांनी उपटून तिथे टाकलं पाहिजे. हा त्या लोकांना काय तिथं काहीच नाही आता. ते बाय सगळं उपटलं. ते काय तिथं काहीच दिसत नाही तिथं. हा हे लोकांना काऊन असं करतात काही समजत नाही. म्हणजे मग यांना किती आपलं मानातून नेलं तर आपलं घेत नाही, असंच करतात. जाऊ दे, आपल्या इथं लिंबाचं झाड आणि पिंपळाचं झाड हा, पण मग तिथं आपण लावलं होतं ना मंदिरात, कोणी ते वड लावला होता, पिंपळ लावलं होतं, बोलले कसं काय केलं? जळत नाही ते. ते लोकांनी काहीतरी औषध टाकलं त्याच्यावर. हा ना, हा बघावं लागेल काय. चला ते हे करू. जरी मी बांधतो हा वरती. बांधून. का लईच फुलं आलेत पण अजून आलेच नाही. अरे काहीच नाही आलं ना. हा ना, हे नाही आले ना, हे गेले पाय वगैरे. किती फुलं आले ते. फुलं येऊन चाललेत, पावसामुळे झालं असं ना. पावसामुळे झालं काय काय पावसामुळे. एक पण आलं नाही त्याला, काहीच नाही. हा ना, एक पण नाही आलं. बघा. नुसतेच कळ्या येतात. हे बाय आता हे नुसतं कळ्या आहे. हे बाय इकडे पाय ना, हे नुसतं कळ्या आहे पण याला काहीच आहे ना. हा नाही, का मुंगळे खात्यात याला, हे मुंगळे याच्यावर. हे बाय, काय ते हे बाय मुंगळे. काय माहिती बघा आता, काय आणि काय नाही. काय हा ते तिथे लाकडं होते, काय केली? लाकडं नेले असं कोणी, कसं काय घेऊन गेले? हाताने उचलून घेऊन गेले असं. हातानेच घेऊन जातात, कसं काय म्हणजे? मग आता कसं काय म्हणजे ते तुला कळायला पण कसं काय घेऊन गेले? हात असल्याशिवाय ते लेके घेऊन जातात का ते? चांगली कामाला. इथं उंबर पण आले पण हे बाय, कुठला हे उंबराचं झाड आहे. जाऊ दे बाई, आता काय डोक्याला ताण झाला माझ्या, काहीच नाही आलं तर मला टेन्शन झालं. हे बाय जास्त पावसामुळे झालं, जास्त पावसामुळे झालंय का काय काय. भेंड्या पण गेल्या. भेंड्याला नाही बरं झालं ते काय. भेंड्या जाऊ दे आता, भेंड्या घडी घडी काय भेंड्या या. तेव्हा ते पुढं हे लावलंय चला पण त्याला काहीच नाही, कारले नाही, काहीच नाही. तेच ना, आता काय करायचं. मग आता काय, मला तर डोकंच चाललं ना. आता एवढं भारी आलेलं हे. हा ना, चला जाऊ दे, येईल ते येईल ना, एवढं काय नाही. आता काय ते येईल. चला हे करा, चल. हे बघा फुलं येऊन, हे बघा आताशी त्याला हे आलंय बघा, कळे आलं. कळ्या आल्या. हा आता येतील ते, कारण की येऊन पहिले आई आले तो तिथं. ते काय गलती पुढे ते काय आतमध्ये, तुम्ही काय इथूनच मला डोकं खातात माझं. ते आतमध्ये गलती आले, चला आतमध्ये. आतमध्ये काय लाज ते? चला मग, ते काय गलती बघा, ते लहान लहान आहे अजून. आई या मोठे मोठे आले. अरे पिल्लं आहे तिला लहान लहान. एवढे मोठे आलेत काय, तुम्ही इथले तेच मला आतमध्ये यायचं नाही म्हणून. नको आतमध्ये नंतर. चला चला, का बरं नंतर कुठं कामं जायचं आता? असतं काय कामं जास्त नाही तर बरोबर, आणू ना ते तोडून. ते बघा काल तिथं गेलेले साप गेलेला माहिती तुला? कधी पाहिला तुम्ही? काल. तुम्ही पाहिला? हा इकडे साप गेलेला आहे. अच्छा, मग तुम्ही काल का जायचंय तुला? जाय मग मी इथून कॅमेरा धरतो.
म्हणजे मला जाऊ द्यायचे तुम्ही कॅमेरा धरता. बापरे. जायचं जाय मग असं हा तुला ना? सांगत सावध केलं मी बरं राहतो. आणि मी तुझ्या आतमध्ये मी बाहेरून कॅमेरा धरते हा म्हणजे मला जर पळायची वेळ आली तर पळण पण मी. आणि मला तर पाहता येत नाही. तुला पळतात नाही. चांगली तो काय एवढं त्यात गुतलं एवढं जाऊ दे ना. अहो बा ते गिलके असंच एवढं मोठं झालंय ते तुटून जाईल बघा बरं ते सडून जाईल. अगं जाऊ दे सोडू दे गिलकी ते अय्या तुम्ही सगळं हे जाऊ द्या ते जाऊ द्या कसं हे करा. पाय मग तुला जायचं तर जाय. हा जायचंच जाय मग आता व्ह्यू दाखवून दिले आणि जायचंच जाय आतमध्ये. म्हणजे मी कॅमेरा बाहेरून धरतो. मग मी इथून धरतो नाही बाय तुला इथून पाहिलं का? इथून म्हणजे इथून इथं धरतो काट्या असा. लावलेल्या आहेत. इकडे बघा तुम्हाला दाखवते हे बघा या सगळ्या काट्यात इथून मी इथे राहतो तू आतमध्ये जा. हा मग आता तू दिसायला तुला दिसायचं ना फक्त. हा दिसाय मला गिलकी तोडायला तू जाय आणि मग मला काय झालं तर मी एकटा पळून जाईन तुला इथे टाकेन. हा माझं तुला टाकावं तू काय ऐकत नाही ना माणसाचं. आम्हा ऐकत नाही एवढे चांगले गिलकी. अगं चांगले गिलकी तर इकत आणता येईल. अय्या आणि मी झाडाचे चला हो इकडे जाऊ द्या मला आतमध्ये. हा काही पण बोलतात. चल मग चल. हा की पाय भरतीन पुढे चांगले कामाला आहे तुमच्या आणि की इकत आणता येईल म्हणजे आम्ही हाताला लावल्याची काय मजाच अलग असते. हा, खोली खोलू? नाही, नाही खोलू दे. मग मी नाही खोलत ते खोलून बांधायला लय अर्धा तास जात त्याला. त्याच्यावर समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. म्हणतोय तुला. भेंड्या आल्या तर कवळ्या आहेत दोन चार. अगं 2-4 ला काय करते त्याला. हे एक नको ते नको काय असं. अगं निबर झाला नाही भेंड्या. अहो, काय तर नाही बरं तुम्ही येऊ देत नाही आता येऊ देत ना ये बाय हा ये पा आता निबर भेंड्या झाले. आणतच नाही ते लवकर हे लवकर. दिसते का तुला. हा चला बघू तर आतमध्ये जाऊन. चला आतमध्ये. खोल मग. मी नाही खोलत तुम्ही खोला. मी नाही खोलत. मोगरा आला इथे हे बाय. मग रात्र झाली. मग मगरीची फुलं कधी रोज आणली? फुलं आले पाहिजे ना त्याला. अरे हे आता हे एवढं मोठं झाड आहे माझी काय चुकी की त्याच्यात सांग बरं. हे बाय हे आता हे मोगऱ्याचं झाड आहे. आता याला फुलंच नाही. आव येऊन गेले हो. हा, हे लिंबू याचं झाड मोसंबीचं येऊन गेले ते झाड फुलं. चला आतमध्ये. आता हे किती झाले गिलकी घोसाळे किती झाले. अहो दोनच झाले गेले. त्याला गिलकी म्हणतात घोसाळे म्हणतात बरं का. घोसाळे म्हणतात. घोसाळे म्हणतात त्याला गिलकी म्हणतात. अय्या आळूचे पानं आले ना भारी. आवळीची पानं कशी आहे ते आपल्याला नाही माहिती. चांगले नाही ते आपल्याला काहीच माहिती ते लाल का काळे राहतात तवा घेतात ते. तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला दाखव. आळूचे पानं बराबरच आहे आले तर मी लावले नाही ते. हा तुम्ही कमेंट करून सांगा याची भाजी बनवू शकतात का. याचे हिरवे दांडे हा हिरवे दांडे काळे दांडे नाही ते. हा काळे दांडे ना ते चांगले असतात. हे ना हा. ते चांगले हे गावठी. हे गावठीत हा गावठी म्हणजे वेगळे. नाही तुम्ही सांगा मला comment जंगली करून. जंगली जंगलीत ना मग मी नाही खाऊ शकत बा. मग? तुम्ही कमेंट करून सांगा की मम्मी ते खायचे असतात तर मग मी घेऊन जाईल. बघा फ्राईड दांडे का त्याच्या अजून एकदा दाखवा त्यांना बरोबर. हे काय दाखवलं ते तिकडे जाऊन दाखवा लागेल. हा चला मग मला आतमध्ये पहिलं. चला मग आता चल मग आता वय बाहेर तू पहिली. का तू घाबरती ना. पाहिलं का काय मी घाबरा मग तू घाबरती म्हणून तर तुला पुढं काढलंय. सोडून हे करू लागला तर ना आता तू घाबरती ना मला पुढं काढताय. मग मी जाऊ पुढं. मग मला हात खेचायला म्हणजे तुला हात खेचायला मग खेचून बा अंगावर पडशील तू. आता मग हात खेचायला म्हणलं खेचायवर पडत नाही का माणूस. तुम्हाला वाटतं लय झाड झुडे मी एवढी झाड झुड नाही. मग तुला वागता ये ना हा? ते बाय. आली बाहेर चला एवढी नाही वही नाजू मला कामाची सवय. मग कामाची सवय पाहिजे त्यासाठी तुला राहण्यात आणतो मी. हा ना मग तू घरीच बसते तर मग कसं होईल ते. मला एक रविवारचा पण आराम नाही करू देणार. मग रविवारचा आराम काय करायचं त्याला. चला चला लय गरमी दिवस थोडे राहिलेले आई कसले हो बाई म्हणजे थोडे दिवस आता कशाचे पण दिवस माणसाचे ढळत जातात. कसं काय वय ढळत जातं. वय ढवू द्या पण तसं काय बोलू नका जगू द्या. अजून आता शिथे जगणं चालू केलंय समजलं का. नाही आता सांगतो लहानचे तुला. मोठे पोरण आतापर्यंत सगळं त्याच्यातच गेले आताशी जगायला चालू केले. तर असं काय बोलू नका. असं काय बोलू नका. चला मग आता काय करायचं तुला आळूची पानं पाहिजे का. आळूची पानं ते कमेंट करून सांगतील तेव्हाच मी ते घेईल नाहीतर नाही मग. चलो. कारण ते असेच आलेले मी लावले नाही आणि मला भीती वाटते ते घरचा खराब होतो. हा तर एकदा कसं बोलली परत बरं. करून दाखवा. बरं चल ठीक. हा, चला या लवकर. हे बाय हिरवे दांडे याला हे कमेंट करून सांगा तुम्ही हे खायचे का नाही. हे आळूचे पाने हिरवे दांडे त्याला. लय लय पळून आली लवकर तू. गरमी झाली काय
येऊन निवांत बसली बाई. अरे पूर्ण बापरे. घामोघाम झाली. मला घामा नाही आला. आता तुम्हाला नाही घामाला, तुम्ही काय सांगा बरं. हा तुला आणून ठेवली. बरं, ती आळूची पानं याच्यात दाखवलेत मी. तर दाखवले का? हा. ते ते सांगते कमेंट करून सांगते ना आता. ते कमेंट करून सांगते. आणि आता वाड्यावर तर अजून जायचंय, वाड्यावर काही जात नाही. वाड्यावर आता उद्या जाऊ. एवढं फिरले बस झाला, नाश्ताच आता तुला केला. घाम आला म्हणून मी तुला जाऊ दिलं, नाही तर तुला मी घेऊन जाणार होतो तिकडं. आया नाही ना घामाला लाव. जिमला नाही गेले पण फिरली भरपूर. आणि ऊन ढगातलं ऊन आहे. पाऊस लय झाला रात्रभर, पण आता थोडासा कमी झालाय. पण ढगातलं ऊन आहे. थोडंसं बसते, हवा खाते. आणि पंखा चालू आहे ना, हा मस्त पंखी खाली बसली. मग आता बस. त्या ठिकाणी लावायची नाही, ते एसी पण लावायची. करून थोडंसं व्यवस्थित झाल्यावर कामं करू म्हटलं. ऑफिसच नवीन करू. एका याला चालाय गेला चिडचिड यायला. नाही आता कधीच आहे आपलं. एवढे लय वर्ष वर्ष झालं ना. करू का आम्ही ऑफिस चांगलं 22-23 वर्ष करू. झाले ना आता. कारण की आम्हाला गरज आहे जमिनीचा व्यवहार चालू का ना चालू, पण आपलं भाडं तरी तर आहेच नाही एवढे. मग आणि चालतंच आपलं, असं नाही एवढं नाही चालत पहिल्यासारखं, पण थोडंफार चालतंच. तेच आपल्याला हातभार लावायला कामं येतं घरामध्ये. कारण की आता सध्या सगळं वाढलेलं आहे तेवढं आपलं बजेट. पहिलं कसं कमी बजेट असायचं. आता आपल्याला सगळे शोप पाणी सगळंच म्हणजे रोजच्या घरात सर्वच लागतं दिवसाला आपल्याला. असं झालेलं आहे ना त्याच्यामुळे. तर चला जाऊ द्या, काय नाही ते करते ना विशाल मी करायला हा. तो पण थोडा लागलाय आता कामाला. त्याच्यावर सोपून द्यायचं. हा, लागलाय थोडासा कामाला तो आता. बरेच करतोय तो काम. बरेच करतोय तो काम आता. त्याला बोलली बरंच म्हणजे त्याच्या अंगावर टाकून द्यायचे प्रयत्न चालू आहेत माझे. हळूहळू एकदम तर नाही टाकू शकत ना. पप्पा म्हणजे एकदमच ते टाकून त्याच्या एकदम नाही टाकायचं. मी म्हटलं असं नाही, हळूहळू टाकून कामा ना. आता इतक्या दिवस आपण सगळं चालवायचं आणि मग तिला पण वाटायला नको ना. मायरा नवीन आहे, तिला वाटेल की पा आता माझ्या नवऱ्याच्या अंगावर टाकलं. इतक्या दिवस सगळं हे चालवायचे आणि आता माझ्या नवऱ्याच्या असं. मग तिला नको वाटायला टाकता घात म्हणजे जबाबदार आहे. असं नाही आम्ही सगळं करणार, आम्ही करतो कोणासाठी त्याच्यासाठी आणि माझ्या किट्टू बाळासाठी. जास्त करून माझ्या किट्टू बाळासाठी आहे. आमचं तर तो करत राहा. मी माझ्या किट्टू बाळासाठी. मी पण माझ्याकडे बाळ. मी माझ्या किट्टू बाळासाठी. हा माझा तो जीव किप्रा नाही माझं बाळ, माहिती का? इतकं मी इतकं रात्रंदिवस मी मेहनत करते माझ्या बाळासाठी. बरोबर. आता मला त्या बाळासाठी जगायचंय, बाळासाठी जे काय बाळासाठी. घर घाण करू नको, घाण करू नको. तर दादाने बघा अख्खा घाण करलं हा किती दादा किती टेन्शन आहे सांग बरं. नाही ते मोबाईलच पाडून देतात मांडीवर. माझ्या मांड बापरे लागेल ना रे ते दादा. गालावर फेकला गालावर लागेल दादा, तोंडावर लागेल दादा. दाखव सुजलाच नाही तुला गाल. सुजला ना मम्मा, सुजला ना. जा खेळा. ते सगळं सामान भरा. गाईज माझं पोरगा तर सगळं भरून टाकते बघा आता. कॅप सापडला ठोठाला. हा आता बघा माझं सोनं कॅप घालून देतो बाबा. कॅप घालून काम करतो. पाहुली काय झालं? विशाल खास तोडून कशाला त्याच्यात चाकूचं हे लागते ना ग. पण त्या एवढ्या मोठ्या फ्रीज मध्ये तसंच आणायचं कधी पण. तोडून आणल्यावर अगं ते त्याच्यात- गावठी नाही त्या. हा? गावठी नाही. गावठी नाही ना. पण चांगलं लागतं त्याच्यामध्ये दाणे आहे ना हा, मांस असतं बरोबर. बरं मग जाऊ दे मग. बरं बरं झालं. आई विशालला आणल्यात ना मग तिला चांगलं. मी चांगलं सांगेन का नाही? कोणी मग अगं, असं गावठी- नाही, तुम्ही पण चांगलं नाही भाजी नाही बनवता. तसं नाही. हा. ते नाही इतके निबर आहे हा. आणि लांब लांब लय लांब लांब आहे. आणि ते म्हणून ते कट करून एवढा आणले. भाजीपाला आणलाय हा, भरपूर आपले आणलं. आणले परत पेरू आणले, शिमला मिरची आणली, हा ना. केळी आणली आणि सीताफळ आणले. किटून अर्धे असंच केले. तुला मी काच आणि सगळे बोलला सीताफळ आवडते तर दोघ जणांचं मम्मीनं आणि किटूच्या पप्पाने खाल्ले. किटलीला दिलं नाही, मला पण नाही देत. किटलीला दोन होते तिथं ठेवलेले तुला. कोणतंच फ्रूट नाही आवडत, आंबा पण नाही आवडत, जसं केळी आवडत नाही, काहीच नाही आवडत. मग मी एक खाल्लं तुझ्या वाटेचं तिथं का ठेवलं आणि मग ते दोघांनी काय ते केलं. पण तुझ्या पप्पाने खाऊन घेतलं. अय्या, त्याला नाही मग तुला दोनदा बोलले मी खाय खाय आणि त्याला तुला ड्रेस आणलाय तुला आवडला नाही. मग त्याला थोडासा हे झालं ना रे, राग आला ना. फेकून दिला direct. हा फेकून दिला त्याला डायरेक्ट. हिला एवढी भारी कुर्ती घेऊन आला तो मार्केटला गेला तर. मी म्हटलं जाय पप्पा नाही येणार भाजीपाला आणायला तू जाय. त्यानं आणलं आल्या आल्या मग तिला कलर डार्क आहे मला आवडलाच नाही. अहो, मग पण इंडियात तर म्हणला घालूच नको. एकदा सोडून दोनदा सोडून इतक्या न सांगितलं मी डार्क कलर आणा म्हणून. डार्क नको असं आणा नाही. आणा आणा बोललीस का. आणू नका. हा देख तो कैसे शर्मा. डार्क कलर आणू नका ते म्हणजे. वाटलं मग की त्याने डार्कलं तू ते ऐकलं मग. हा, डार्क त्यानं कलर. डार्क कलर आणला. नाही नाही त्याला माहितच आहे काय करू मटणात टाकायची शेंगा. हा टाक. चांगलं आहे ना का माझी भाजी बरोबर.
थोडीशी हा दादा पॉपकॉर्न खायचे. पॉपकॉर्न खायच्यात मस्त आज मटणामध्ये हे टाकून काय हो आपलं तुम्ही फक्त मटण धुवून द्या आणि मी बाकी सगळं करते. चालेल आज त्याच्यामध्ये भात टाकलेला आहे तर भात काढून घेते मी. हा. मटण शिजायला टाकते. चालेल मी शेंगा तोपर्यंत आणि मखाने दादाने मखाने आणलेत खायला मला जिम लावले ना दादा आजपासून माझ्या पिल्ल्याने मोबाईल सोडून दिलाय हा. कारण त्याला चांगले फटके भेटले माझ्या हातानं. हा तर कसंच मोबाईल नाही पण सोडलं नाही मला पॉपकॉर्न पॉपकॉर्न बनवून देऊ बरं पॉपकॉर्न बनवून देते थांबा थोडस तुलाच आणले तुम्ही तू मी खाणार दोघ जण दे चला चल, आज चल. मस्त मायराच्या हातचं गरम गरम मटण खाणार होतं आम्ही हा. ती मटण आज तिला आणि तिला खायला पण शिकवलंय आता त्या दिवशी तिने 1 पीस खाल्ला आज 2 पीस खाल्ला हा, मग. बरं आज 2 खायचे गपचे खाणार शिजलं नव्हतं व्यवस्थित ते. हा त्या दिवशी ना मग विशालला चांगलं आणलंय आज काय खाता येत नाही व्यवस्थित. विशालने भारी आणलंय विशाल जाणं जाणे पुढं हा आणि मला काही आणता येत नाही तर मला अरे तेच देवा. हे नाही. आता तुम्ही सांगा मी सांगितलं विशालला हे चालले होते सगळं आणायला मार्केट भाजी वगैरे हा. मी म्हटलं पप्पाला जा रोज तेच जातात मग मी मी परत मी पण बोलले की पप्पाला नका दमू हा. तुम्ही जाता. मग मायरा आणि मी आम्ही दोघी बोललो की विशाल तू जाय रे पप्पाला नाही दमवायचं आता बस झालं माझ्या हा बरोबर ना. आता चालेल आणि तू पप्पा जाय किती दिवस काम करणार हा. आहे तुम्ही पण जायचं खाली. हा मग तो गेला ना आणलं सगळं तर पप्पाला हे झालं म्हणजे पप्पा म्हणतात रोजच त्यालाच पाठव हा, आता बरं ना त्याला समजलं पाहिजे ना हा, मी देतो. आता त्याला पण समजलं पाहिजे ना काय काय हा, आणायचं मग काय काय कळलं पाहिजे. आणि तुम्हीच किती हातामध्ये घुसलाय. जायचं आणायचं जाऊ द्या ना त्याला आणायला आणलं. पाहिजे. आणलं ना का त्यानं सगळं आज सगळं आणलंय व्यवस्थित आणलंय भाजीपाला आणलाय हा, मटण मग आणलंय हा. सगळं आणलंय मटण व्यवस्थित असं म्हणजे शिकून घेतलं ना परत कोणी आम्ही जर घरी नसलो आणि पाहुणे रावळे आले तर मग काय करायचं हा ना ते समजलं पाहिजे त्याला मग आणलं त्यानं चांगलं त्यातला भात काढून घेते मी मस्त कुकर आणलंय मटण बनवा रेसिपी दाखव रेसिपीने डायरेक्ट मी रेसिपी मधले टाइम जाईल हा. डायरेक्ट नेक्स्ट मध्ये झाल्यावर दाखवते मी कारण Direct final. चपात्या राहिल्या बनवायच्या माझे आमचं बाजरीचं पीठ संपलेलं आहे हा. तर आज मला चपात्या बनवणार नाही हा. पप्पा चपात्या खाते मी पण खाते अगं बाई, ते खाईन एक- झाडात खरोखर पप्पा बोलते तेच पप्पाचं खरं. हे झाड आणलं खर्च नाही नाही बरं आहे ना खाणं चमचू याला लक्ष घेतले. Guys, शेंगा बघा हे बघा एवढ्याला झाड आणले हा, मग असं पाहिजे मग ते मटण बरोबर जाऊन खाता येतात त्या बरं का पहिलं फ्राय करून घेईल त्याने बरं मायरा याला पहिलं फ्राय करून घ्यायच्या त्याला मध्ये फ्राय करायच्या तेव्हा त्या फुटत नाही हा आणि मग टाकायचे उकळतात भाजी हे करतात चला मग आता हा. हे झाल्यावर तडका देता नाही डायरेक्ट का त्याच्यावर हे पण काढा डायरेक्ट तडका देते नाही हा, सालटे काढते ना. तिचं लाटणं घेऊ घेऊ पळतोय बाय ठेवू नका बरं तू इथं ठेव बरं. तेव्हा घेऊ घेऊ पळतोय, इतका मस्त मजा करतोय त्यावेळी तू इकडे तिकडे शोधाय हा दे तिकडे हा मस्त आणि जमा आता चहा. हा, काय केलं शेला पहिले तळून घेतल्या आणि शेंगा त्याला मी शेवग्याला पहिला फ्राय केलंय हा आणि मग भाजी शिजवली हा मसाला काढा डब्यामध्ये काही भरून ठेवलेला आहे बरं. 2-3 दिवस मसाला काढाय बरं झालं आणि माझ्या हाताने केली मस्त केली भारी आता केली. करायची आता. भारी दिसते ती भाजी लय भारी भारी दिसते हा आता चपाती बनव पप्पा पुढे भात पण केलाय हा. चपात्या पप्पाने मोठं बनवणार आहे आता मी लय मोठे नाही बनायचे नाही नाही बनव पप्पाला खाऊ दे पोट भरून पोटभर खाऊ. अगं बाई राग राग बोलते का काय आम्ही राग राग नाही नाही बोलत असेल तू राग राग तर तसं नको करू नाही तुला नाही म्हणत बाई मीला बोलतो मम्मीला म्हणजे मी काय बरं मी नाही रागावून बोलत. मी म्हणते खाऊ दे पप्पाला मग पप्पाला जाऊ द्यायचं काय पुढे बर मग असं काय पुढे तू बरं जाऊया कोणी अगं मग खाऊ दे जेवढे पण तेवढे असं काय मी लय जेवढ्या भाकरी तुम्ही सकाळी काय म्हणलं माझ्या एका भाकरीनं पोट नाही भरत म्हणून मी मायराला सांगितलं बाई पप्पाला 2 भाकरी लागतात म्हणून म्हणलं पप्पाला जास्त बनव आणि असं मी त्या झालंय दिवशी मी तिला 2 बनवल्या तर सांगितलं पप्पाने हा. एकच खाल्ली. मी त्याच्यामुळे बोलले मला असं दिवशी उलटं दोन सांगितलं सांगितलं. म्हणे मायरा 2 बनव पप्पाने एकच खाल्ली आहे ना मम्मी? हा मग म्हणून तिला म्हणलं बाई पप्पाला 2 बनव जाय एक्स्ट्रा बनवत जाय पण कमी नको ते मला एक गाणं बोलायचं होतं पण ते गाणं विसरलं काय करू मी कमी नको तिला म्हटलंय ही गेलेली चालन गायला देता येईल पण कमी नको बाई हे सांगितलं तुम्ही मला सांगितलं की माझं एका भाकरीनं पोट नाही भरलं हा. म्हणून मी तिला सांगितलं की बाई पप्पाच्या वाट्याच्या 2 करायच्या मला एकच करायची मला चपात्या 3च लागते जास्त हा, नाही पण लागत. ते- 2 भाकरी एक समजावून एक्स्ट्रा 3 असलेली बरी ना 4 राहू द्या काय टेन्शन आहे हा ना त्याच्यात राग म्हणजे राग एवढं- त्या दिवशी माहिती का किती फ्लॉवर नाही. याच्यात राग राग नाही चपात्या फ्लॉवर नाही मला वाटलं राग राग त्या दिवशी माहिती का
पप्पा ट्रिप मारायला गेले आणि सकाळपासून जेवण नाही केलं. मी सकाळपासून मी म्हणलं पप्पा आता करा. पप्पाच्या वाटत पण स्वयंपाक केला होता. फ्लावर बनवली पप्पा 3-4 चपात्या होत्या. तर पप्पा संध्याकाळ लोक पण जेवण नाही केलं. बाई मग मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ट्रिपवरच होतो. मग मी तुम्ही ऑफिस आणि ऐक ना, एकदा माणूस गाडीवर गेला ना तर कधी येईन खालीच त्याचा भरोसा नाही. इकडे बघ. खालीच होतो, पण मग आता वर यायचं. मध्ये ट्रिप होती, 2दा वर आली. अहो जेवण जा ना, थांब ती गाडी तिकडे, थांब तिकडे गाडी. आता त्या लोकांचा फोन येतोय, काय आपण त्या चपात्या उद्या पडल्या तर मी बोलले मग उद्या नेऊन द्या म्हणलं त्या गाईला. तशाच पडल्या त्या. नाही बरं, टाकायचं. तुम्ही गायला घेऊन जायचं ना खाली तुम्हाला उतरणार. दोघाला म्हणलं मला पण बोलली होती, मला ध्यानच नाही राहिलं. त्याला मी 2दा बोलले. असं बेस्ट चाललं मला नाही आवडत. हा ना ग, वेस्ट नको ना. कारण ते किती- आई कोणाच्या पोटात गेलेलं चालन. बरं इथं कुत्रे मांजरे नाहीत ना. हा ना, आणि वरती वर कोण कुत्री होतं? जणली वरती बाई, मला लय टेन्शन आहे त्या पप्पा कुत्रीचं. उपास होते सकाळपासून. हा ना, मला इतकं टेन्शन झालंय त्या कुत्रीचं. आता काय टाका बरं, तिनं वरतीच काय खराब केलं तर. वॉचमॅनला पैसे देऊन धुवून घेऊ बाई, पण तिला जेवण देणं लय गरजेचं आहे. हा तिला कारण की बोललेलं ती- जेवण हा दे. पिल्लं तिला झाले तिला लहान पिल्ले खाली जातात नाही त्याला सोडून. नाही नाही, ते राहू द्या. पण टेरेसवर नेऊन ठेवा आणि जेवण दोन नाही आता नाही, तिने आजच हे झाली ती. मग राहू द्या तिथं, हलवू नका. तिला खायला दे काहीतरी. हा खायला देते ना भात भाजी. भात नाही खाती. भैया चपाती नाही खात, भात नाही खात, काय खाती मग? सकाळी भात टाकलं तर तसंच आहे काय म्हणून नाही म्हणतो. खाती, पिझ्झा वगैरे. तिला मटण पाहिजे. मटण पाहिजे. मटणाची हड्डी देते. वेड्यासारखंच वाटतात तुम्ही ते. मग भात काही तू देणार देव आहे त्यांना आता. सकाळी तुम्ही भात टाकलं तर खाल्ला होता का मग? काय माहित, जाऊन पाहिलं नाही त्यांनी. नाही मी आता येता तुम्हाला भात पाहिजे टाकायला लावलं तर टाकला होता, पण तो तसंच आहे. पाहिजे का आता जाऊन? नाही हो, थांबा. एवढा नाही चाललं का आपण जाऊ, त्याचं काय आपण घाबरायचं. नाही काय. काय वर नाही जायचं आपल्याला, का खाली नाही जायचं. वर नाही जायचं, खाली नाही जायचं, इथं जवळच आहे, मान्य आहे मला. अगं मायरा, मी ना ते रताळे खाल्ली नाही हा. आणि नंतर बसली सोफ्यावर पिक्चर पाहत. खा झालं. एक रताळे खाऊन ऑफिसवरून येऊन ते असं ऍसिडिटी झाल्यावर नाही झालं. ऍसिडिटी झाली तुला. आणि तुम्ही ते बीट पण नाही खाल्लं माहिती का? बीट नाही खाल्लं, मला बीट नाही आवडत. काय करायचं? मग तुला काय काय आणलं आवडत खायला? नाही का? तुला काय काय आणलं खायला मग? मला आवडत कोणी पाहुणे हा भाऊनी पेरू आणले, केळी आणल्या, केळी खराब आणल्या सगळ्या. हा. एक केळी दळायची नाही. अरे हे काय देवा. हे काय त्याला दिली असतील लोकांनी, इकडनं पाहून दिले असतील. हे बघ, हा, अंधारात काय येतच नाही काही, दुसऱ्याला शिकवतोय. मग तू एक वेळेस आहे ना अंधाराचा अंपाय. हा हे बघा, हे मागून सगळ्या खराब दिल्या त्या. मग मग काय कामाचे द्या, सगळे फेकून द्यावं लागतं. आता केळी खाऊन घेते उद्या सकाळपर्यंत. सकाळपर्यंत तर खाऊन बापरे, जेवण नाही करायचं, केळीच खायचे आता. हा, नाही सकाळी खाऊन खा असं. खाऊन घ्या. म्हणजे उद्या दुपारपर्यंत खाऊन घ्यायचं, नाही तर खराब शिऱ्यामध्ये होईल. टाकता येईल. हो, शिऱ्यामध्ये मस्त लागतं. हा, शिऱ्यामध्ये मस्त पिठला सकाळीच. किटूला आपलं बनवून टाकून द्यायचं हे पण. हा हा. शिरा तो खाईल सकाळी. मनुके नाही ना त्याला? काही म्हणू बनू काय आहेत ना, आहे का काजू? इलायची नाही, काजू नाही, बदामही नाही. यायला डिमांड मध्ये गेले, काजू नाही आणले, बदाम नाही, नाही विलाजी समोर पाकिट आणलेले आहे. आणलेले का? मग ते दिसणारच ना, ते चहाला म्हणतो ते याला शिरेला. हा ना, मी शिऱ्याला. ना आपलं काजू बदाम घेणार होते, पण ते बोलले डिमांड मधून नको घेऊ म्हणे. हा. डिमांड मध्ये सांग. खूप बी पांढरं असतं. डिमांड मध्ये स्वस्त काजू मिळतं. बदाम डिमांड मध्येच घेते. हा डिमांड मध्ये स्वस्त भेटतं. हा, त्याला कसं पावडर बनवून ठेवली की तो खातोय ना शिऱ्यामध्ये, कशामध्ये. बाळ माझं तेवढंच पोटाचं. तर आता मस्त आमचे रात्रीचं जेवण आहे. आता हे कांदा टमाटा वगैरे कट केलंय. सर्व मी जाऊन आता ताटं वगैरे घेऊन जाते, पाणी वगैरे. मायरा 2 चपात्या, किती बाई 4-5 होतील. भात आहे, सगळे जर आम्ही एक एकच खाऊ. मला तर चपाती मी भरपूर खातच शिरलंय नाही. मी ते पीठ. कमी नाही पडायला. हा बरं झालं, कमी नाही पडायला पाहिजे, तेच ना. मी हा, चपाती कमी कधीच नाही. खात नाही. एखादी वाढ वाढली चालेल, पण ते बाहेर ते बाळाची आई ना, हा. ते त्यांना देऊ. तिला देऊ. कोणती बाळाची आहे? बाळाच्या वरती कुत्री कुत्री झाली ना ती. तिला देऊ. कारण की मी चपाती आज खाणार आहे पहिली बार. काय ग मायरा, तू आल्यापासून मी आजच खाते चपाती. चपाती खातच नाही मग मी मी खातच कंटिन्यू नाही. बाजरीची भाकर हा. खाते. आणि तिने वास्तविक बात आहे ना, संध्याकाळी ज्वारीची भाकर करायला खायला भात. पाहिजे. हा. ए, जेव- आता नाही देत मी हलकं. तुला. संपलंय. चल दादा, तर आम्ही हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि खाली बेल आयकॉन करा, ते क्लिक करा. हा. क्लिक करा आणि तुझ्या हातात लाटणं तसं ठेवायचं.